राज्यभरामध्ये मराठा आरक्षणासाठी रान उठलेले आहे. मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत आणि राज्यभरामध्ये त्यांच्या ज्या टोलेजंग सभा होत आहेत, आपल्या सोबत ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय. ओबीसीमध्ये मराठ्याचा समावेश करावा अशी मागणी जोरदार होते. काय सांगाल आपण देखील ओबीसींच्या भव्य दिव्य अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सभा घेताय, गाव बैठका देखील घेतायत आणि प्रतिसाद देखील आहे. हे जे मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी आहे हे संविधानाच्या विरोधी आहे. जे सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत, मागास नाहीत, त्यांना संविधानाने आरक्षण नाकारलेलं आहे. तसा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. तरी सुद्धा अशा लाखोंच्या सभा घेणं हे असंविधानिक आहे, बेकायदेशीर आहे आणि सरकारने खरं म्हणजे अशा सभांवर बंदी घातली पाहिजे. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. मराठ्यांनी केला पाहिजे, ओबीसीनी केला पाहिजे, ब्राह्मणांनी केला पाहिजे आणि सरकारने पण केला पाहिजे. पण या निर्णयाच्या विरोधात जाऊन या अशा लाखोंच्या सभा काढणं हे न्यायालयावर इथल्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रकार आहे आणि ही एक प्रकारची हुकुमशाही. एकूणच आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली जी आरक्षणाची मूळ संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेला धरूनच की अजून काही की ते आज वेगवेगळे समाजातले जे स्तर आहेत, समाज घटक आहेत, ते आरक्षणाची मागणी करतात. घटनेचे अभ्यासक म्हणून आपण या मागण्यांकडे कसं बघता? आपल्या संविधानाने जे आरक्षण दिलेलं आहे ते समतेच्या तत्वावर दिलेलं आहे आणि समता म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात हजारो वर्ष विषमता होती आणि विषमता लादणारे लोक होते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. यांच्याकडे देशाची सर्व प्रकारची सत्ता या 15% लोकांकडे होती आणि या 15% लोकांनी 85% लोकांचं शोषण केलं. त्या लोकांच्या बद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांनी शब्द वापरलाय की स्त्री शूद्राती शूद्र, म्हणजे स्त्रिया शूद्र म्हणजे ओबीसी, एससी, एसटी या लोकांचं शोषण या उच्चवर्णीयांनी केलं. यांचे सगळे प्रगतीचे मार्ग रोखले आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला की या परिणामामुळे ते मागे राहिले, शोषित राहिले आणि त्यांना पुढे येण्याचा मार्ग बंद झाला. हा पुढे येण्याचा मार्ग भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि समतेच्या तत्वावर आरक्षणाची रचना केली. ते आरक्षण फक्त सामाजिकदृष्ट्या शोषितांना आहे, मागासवर्गीयांना आहे, म्हणजेच ओबीसी, एससी, एसटी यांना आहे. मराठ्यांचा त्या आरक्षणाशी दुरान्वय संबंध येत नाही. एकूणच आपण बघतोय की जात गणना व्हावी आणि जात गणनेनुसारच जर ज्या पद्धतीने निवडणुकांवर परिणाम होतो, जात ओबीसींची जात गणना झाली पाहिजे. हा लढा देखील मोठ्या प्रमाणावर आहे. कसं बघता आपण याच्याकडे? जातनिहाय जनगणना यासाठी झाली पाहिजे की मी जे वाक्य वापरलं की 15% लोकांनी सगळ्या देशाच्या साधन संपत्तीवर कब्जा केलेला आहे, हे सत्य बाहेर येण्यासाठी आता ही जातगणना झाली तर लक्षात येईल की मराठ्यांना सगळ्याच ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मिळाले. तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, एससी, एसटी यांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण संपवण्याच्या वाईट हेतूनं हे आरक्षणाची मागणी करतात आणि हा जो गुण आहे हा मनुस्मृतीचा आहे, हुकुमशाहीचा आहे आणि लोकांचं शोषण करण्याचा, लुटमार करण्याचा गुण आहे. खरं म्हणजे आज या 2023 मध्ये मनुस्मृतीसारखी मागणी मराठा आंदोलक करत आहेत. याच्यावर कोणी भाष्य करणारा माणूस नाहीये, दुर्दैव आहे. फक्त आकडेवारीवर चर्चा होते. पण मराठे हे शोषक आहेत हे वास्तव लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी काही मागणी या ठिकाणी होते, कुणबी समाजासाठी 32 लाख प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यासाठी जी आता सगळं काही सुरू आहे प्रक्रिया, यामध्ये आपण काय सांगाल की कशा पद्धतीनं ही मागणी आहे, ही रास्त आहे का आणि सामाजिकीकरणावर याचा परिणाम होईल का? मराठा हे कधीच मागासवर्गीय नव्हते. आता कुणबी शब्द जो आहे तो कुणबी शब्दाचा अर्थावर महाराष्ट्रात चर्चा होत नाही. कोकणातल्या कुणबींच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज आपण इथे अलिबागमध्ये रायगड जिल्ह्याच्या कुलाबा किल्ल्याच्या समोर ही आपण मुलाखत घेतात. या जिल्ह्यामध्ये कुणबी, आगरी, भंडारी, कोळी या लोकांनी, कराड्यांनी कुळ कायद्याचं आंदोलन केलं. त्या आंदोलनाचं बेसिक तत्व काय होतं की कुळ म्हणजे शेतमजूर, त्यांच्याकडे कुठलीही जमिनीची मालकी नव्हती, दुसऱ्याच्या सावकाराच्या शेतामध्ये काम करायचं आणि उपजीविका करायची, हा यांचा व्यवसाय होता. मग हा व्यवसाय करत असताना कुणबी म्हणजे जर भूमिहीन असतील तर जमीनदार मराठे आता कुणबी कसे होऊ शकतात? ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बद्दल जे मनोज जरांगे पाटील सातत्यानं आक्षेपार्ह विधानं करतात, टीकास्त्र सोडतात, याकडे आपण ओबीसी नेते म्हणून कसं बघता? छगन भुजबळ यांचा जो राजकारणाचा, समाजकारणाचा आणि ओबीसी बांधवांसाठीच्या लढ्याचा जो अनुभव आहे किंवा त्यांचं वय बघता, हे आरोप जे सातत्यानं होत आहेत त्याच्याकडे कसं बघता तुम्ही?
आपल्याला कल्पना आहे की मागासवर्गीय म्हणजे शूद्रातिशूद्र यांची टिंगल करणं, यांचा अपमान करणं, यांना मारहाण करणं, प्रसंगी जीव घेणं, महिलांवर बलात्कार करणं, हेच आतापर्यंत वास्तव उच्चवर्णीयांचं राहिलेलं आहे आणि हीच उच्चवर्णीयांची ओळख राहिलेली आहे. त्याच्यामुळे ज्यावेळी मागासवर्गीयांचं कुठलं तरी नेतृत्व पुढे आलं त्यावेळी त्यांचा छळ केला गेला. रामायणामध्ये शंभूक नावाच्या ओबीसीला श्रीरामाने ठार केलं, सांगितलं कोणी? ब्राह्मणांनी. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय युती ही रामायण काळापासून काम करते. महाभारतामध्ये आपल्याला कल्पना आहे की द्रोणाचार्य यांनी आपल्या एकलव्याला शिक्षण नाकारलं, त्याचा अंगठा कापला. हे जे प्रकार घडले तोच प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत घडला. समस्त मागासवर्गीयांचं नेतृत्व हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तरी सुद्धा संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी राष्ट्र निर्माता म्हणायला तयार नाही. त्यांना जो सन्मान द्यायला पाहिजे, भारतरत्न पुरस्कार द्यायला सुद्धा उशीर झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व या देशाने नाकारलं, हिंदुत्ववाद्यांनी नाकारलं. ते नेतृत्व जागतिक दर्जाचं आहे. ज्ञानाचं सिम्बॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा आज भारतरत्न किंवा कुठलाही मोठा पुरस्कार दिला जात नाही. आणि हे सगळं पाहिलं तर मागासवर्गीयांच्या नेतृत्वाला हा विरोध होतो. आणि आता जे घडते भुजबळांच्या बाबतीत ते तसंच घडते की भुजबळांना प्रचंड टिंगल, म्हणजे जरांगे पाटील हा खरोखर भुजबळांच्या तुलनेत अत्यंत अशिक्षित आणि गावंढळ मनुष्य आहे. त्यांचा टिंगल करण्याचा त्यांना अधिकार नाही. मुळात या आंदोलनाची चिकित्सा झाली पाहिजे. मोर्चे कोटींचे असू दे किंवा लाखाचे असू दे, त्यातली मागणी ही संविधानाला पूरक, विवेकपूर्ण आहे, सदस्य विवेकबुद्धीपूर्ण आहे, हे तपासली पाहिजे. चर्चा होत नाही. चर्चा होते की 1000 लोक आली, लाख लोक आली, 2 लाख लोक आली. 2 लाख येऊ दे नाही ते 3 लाख येऊ दे, त्यांची मागणी चुकीची आहे, संविधान विरोधी आहे. म्हणून अशा प्रकारच्या मोर्चांना मीडियाने किंवा विचारवंतांनी काडीची महत्व देऊ नये. थोडक्यात ही झुंडशाही आहे आणि झुंडशाहीला कुठलंही तत्व नसतं. त्या झुंडीला पळवलं की रागावलं की कोणाचाही बळी घेतं. आणि हाच प्रकार आपण त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात पाहिला. पोलिसांवर हल्ले गेले, काडतुसं भेटली. पण दुसरा कुठला समाज असता, आदिवासी असता किंवा मागासवर्गीय असता तर त्यांना आतमध्ये टाकले असते, त्यांच्या आंदोलनावर बंधनं आणली असती. पण ह्या बाबतीत असं घडत नाही. काडतुसं सापडली तरी सुद्धा जरांगे म्हणतात की आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करू नका. याचा अर्थ काय? तुम्हाला काय मणिपूर करायचं आहे? मणिपूरमध्ये अशी शस्त्रास्त्र चोरीला गेली पोलिसांची आणि दंगलीच्या वेळी बाहेर आली. याचा अर्थ की सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे मणिपूर झाला. असाच मणिपूर महाराष्ट्राचा होऊ नये ही माझी सरकारला विनंती आहे. एकूणच आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या चौकटीमध्ये तरतुदीनुसार ओबीसींना आरक्षणाचा लाभ दिलाय. रायगड आणि कोकणासह संबंध महाराष्ट्रामधला ओबीसी याबाबत बाबासाहेबांविषयी जागरूक आहे का, की त्यांच्यापर्यंत या गोष्टीचं किती महत्व माहित आहे, काय आपण सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 ला आंदोलन केलं. लोकांनी 7 वर्ष चरीला शेतकरी संप केला. जागतिक विक्रम असलेला संप आहे. हा संप कोणाच्या विरुद्ध झाला होता हा विषय पत्रकारांनी अजून पुढे आणलेला नाही. हा संप ब्राह्मण आणि मराठा खोतांविरुद्ध झाला होता, जमीनदाराविरुद्ध. आजचे जे मराठा कुणबी म्हणून दाखले मागतात ना, त्या मराठ्यांविरुद्ध कुणब्यांनी केलेलं हे आंदोलन आहे. आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना जमिनी कसायला दिल्या, यांच्याकडे आरमार दिलं, यांना गावं वसवून दिली. शिवाजी महाराजांची रयतेकडे पाहण्याची दृष्टी मराठा समाजाकडे आज नाही. बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी मराठा समाजाकडे नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कोकणामध्ये बुवा बापूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि सगळे ओबीसी अध्यात्माकडे वळले, जे अध्यात्म आकाशातली मुक्ती सांगते. आणि म्हणून इथे दिबा पाटलांनी जे आंदोलन केलं की माझ्या लोकांना याच जमिनीवर, याच पृथ्वीवर शिडकोनी जमिनी घेतल्या म्हणून 12.5% भूखंड पाहिजे. त्यासाठी 5 माणसं वसंतदादा पाटील या मराठ्यांनी मारली आणि त्यानंतर 12.5% आले. आज तुम्ही नवी मुंबईत पाहिलं असेल की ओबीसींकडे प्रचंड दागदागिने आले, वैभवशाली बंगले आले, प्रचंड गाड्या आल्या. या गाड्यांकडे बघून मराठा समाजाचे लोक जे एपीएमसी मार्केटला कामाला आले ते दुःखी झाले. त्यांना असं वाटतं ह्यांच्याकडे हे वैभव कशामुळे आलं. आणि म्हणून कोपरखैरण्याच्या दंगलीत 65 गाड्या आगळ्यांच्या फोडल्या मराठा आंदोलकांनी. हे वास्तव आहे. पण ही असूया कशामुळे आली आणि आमच्या लोकांकडे पैसा कोणामुळे आला हो? आम्ही भूमिहीन लोक होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे हा पैसा आला. ओबीसीचं जे उत्थान आहे हे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने झालेलं आहे. लोकनेते दिबा पाटलांमुळे झाले, दत्ता पाटलांमुळे झाले आणि नारायण नागू पाटलांनी झाले. ओबीसींची ही लिडरशिप कोकणात होती. या लिडरशिपचा विसर इथल्या लोकांना जाणीवपूर्वक विसरायला लावलं. ते काम इथल्या बाकीचे जे बुवा बापू आहेत त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं लोक महत्व विसरले आणि नको त्या लोकांकडे लागले. बाबासाहेबांनी सांगितलं इथला मागासवर्गीय माणसाला चांगली घरं, चांगले रस्ते, चांगलं शिक्षण, चांगल्या नोकऱ्या, आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तो सुखी होऊ शकत नाही. पण हे सगळे आरक्षण प्राप्त, जमिनीचा हक्क प्राप्त,
आमचं चौदार तळ्याच्या आंदोलनामुळे पाण्याचा हक्क प्राप्त झालेले लोक आज बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली खरी मुक्ती विसरली आणि भासमान किंवा आकाशात नसलेली मुक्ती आहे त्याच्या मागे लागले. आणि म्हणून ओबीसीना खरं म्हणजे आज रायगड जिल्ह्यातल्या, कोकणातल्या, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आरक्षण समजावं लागतं. आरक्षण हा जीवनाचा मागासवर्गीयांना अधिकार देणारा विषय आहे आणि तो अधिकार नाकारलेला ना कोणी नाकारलाय त्या जमिनीवरच्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी. आणि हे देवांचे सुपुत्र आहेत, हे धर्माचे सुपुत्र आहेत, हे मनुस्मृतीचे सुपुत्र आहेत आणि ते पुन्हा संघटित होऊन आज ओबीसीना सांगतात की तुमचं असलेलं आरक्षण आम्ही काढू. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नीतीनं ओबीसीनी गेलं पाहिजे, नारायण नागूंच्या नीतीने गेलं पाहिजे, दिवा पाटलांच्या नीतीने गेलं पाहिजे, हे मला इथल्या कोकणातल्या ओबीसीना सांगायचं. एकूणच आपण बघतोय की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो आता लढा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पेटला आहे, तर आपण जर बघाल तर एकूणच मराठ्यांचे 150 आमदार असतील, मंत्री असतील, हे सर्व इतके सधनतेने सत्तेमध्ये असताना देखील मराठा बांधवाला या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले. रस्त्यावरची लढाईची वेळ का आली? मराठा हे कुठेच मागासलेले नाहीत. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 150 आमदार त्यांचे आहेत. 13 एक डझन वारी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री मराठ्यांचे असताना ते मागासलेले कसे असू शकतात? प्रश्न तो नाही. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी आता पुन्हा मनुवादी विचारसरणी आहे, त्याचं राज्य महाराष्ट्रावर सुरू आहे आणि हे लोक पुन्हा एकदा हुकुमशाही करतायत, जबरदस्ती करतायत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये मराठ्यांची सत्ता महाराष्ट्रात असणं, ब्राह्मणांची सत्ता असणं, वैश्यांची सत्ता असणं ही एक प्रकारची आधुनिक हुकुमशाही आहे आणि याला हुकुमशाही, दडपशाही, झुंडशाही हे नाव कोणी द्यायला तयार नाही. ओबीसीना संभ्रमात ठेवण्याचं काम मीडिया सुद्धा करत आहे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर या सोशल मीडियावर बोलायची वेळ आली. मी आपल्याला दम्मशील सावंत साहेब धन्यवाद देतो की रायगडमध्ये ही मुलाखत घेऊन तुम्ही ओबीसीना जागृत करण्याचं चांगलं काम करताय. मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला हे आदर्श उदाहरण आहे की शेतमजूर म्हणजे कुणबी, जमीनदार म्हणजे मराठा, भांडवलदार म्हणजे मराठा आणि कामगार म्हणजे शेतकरी किंवा कुणबी ही व्याख्या आहे. आम्ही कुणब्याची सर्टिफिकेट घेतली म्हणून मराठा बदलेल का? बाबा अंधाराला दिवस म्हटलं की स्वरूप सत्य बदलतं का? बदलत नाही. म्हणून ही जी गोष्ट आहे ही गोष्ट लोकांना संभ्रमात टाकणारी आहे, संभ्रम वाढवणारी आहे आणि यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रचंड मोठं प्रबोधन आपल्याला करावं लागेल. मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांनी थेट माणसांची तुलना जी आहे ते घोडे आणि गाढव अशी केलेली आहे. घोड्यांच्या शर्यतीत गाढव बाजी मारतात किंवा गाढव पुढे चाललेत असे ते म्हणतायत आणि त्याबरोबरच त्यांनी सांगितलं की लायकी नसलेल्या लोकांच्या बरोबर हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय. याकडे तुम्ही कसं बघता? याच्यावर मी सांगतो की या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना ओव्हर कॉन्फिडन्स आपल्या देशात कायम राहिला. स्वतःला घोडं म्हणायचं आणि इतरांना गाढव म्हणायचं. अरे लायकी काय तुमची? तुम्ही जर एवढे शूर होतात, ब्राह्मण एवढे हुशार होते तर देश गुलाम का झाला? क्षत्रिय एवढे शूर होते तर या देशाचा सतत पराभव का झाला? वैश्य इतके उद्योगपती होते तर देश भिकेला का लागला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी द्यावीत. आणि या सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे इतके हुशार, बुद्धिमान आणि शक्तिमान असताना तुम्हाला माहित आहे संविधान लिहिणारा एक मागासवर्गीय अतिशूद्र जातीतला माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं महामानव या देशाला भेटला. तुमची बुद्धिमत्ता गेली कुठे? तुमचं क्षत्रियत्व, शूरत्व गेलं कुठं? तुमचा पैसा आणि संपत्ती गेली कुठे? ही सगळी ढोंग आहेत आणि लोकांना मूर्ख बनवण्याचे हे खेळ आहेत. या देशातच नाही जगात कुठेही यांचा विजय होऊ शकत नाही. आणि म्हणून नेहमी सांगतो की या आरमाराची टोपी घालून आम्ही इंग्रजांचा पराभव केलाय रत्नागिरीच्या समुद्रात, आगरी, कोळी, माळी, भंडाऱ्यांनी. भीमा कोरेगावला आपल्याला माहित आहे की महार बटालियननी या ब्राह्मण आणि क्षत्रिय सरदारांचा सपशेल पराभव केला. 28,000 कुठे आणि 500 लोक कुठे? 500 लोक जर तुम्हाला कापून काढतात, तुमचं क्षत्रियत्व राहिलं कुठे? म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी त्या खोट्या गोष्टी आहेत, खोटा प्रचार आहे, अपप्रचार आहे, गोबेल्स नीतीसारखा प्रचार आहे. असा गर्व, फुकटचा गर्व हिटलरला झाला होता आणि त्याला वाटलं की मी जग जिंकेन. पण वेळ अशी आली की हिटलरला आत्महत्या करावी लागली. आणि बघा आज सगळ्यात जास्त आत्महत्या मराठा आरक्षणासाठी होतात. तुम्हाला जर आरक्षण हे सुखासाठी घ्यायचं असेल तर आत्महत्या करू नका. आत्महत्या करताय तुम्ही याचा अर्थ तुम्ही निराश आहात आणि ही निराशा प्रत्येक हुकुमशहाला येते आणि ती मराठा आंदोलकांना आलेली आहे. माझं मराठा समाजावर खूप प्रेम आहे. तुम्ही कधीही आत्महत्या करू नका. तुम्ही जिवंत राहिलात तर हा देश आहे, हा स्वर्ग आहे, हा दिसणार आहे. मेल्यानंतर काही दिसणार नाही. आणि आरक्षणाने असं काय मोठं कल्याण झालंय? मी पण आरक्षणाचं म्हणजे तुम्ही पण आरक्षण, मला कधी नोकरी सरकारी लागली नाही, मी कधी परमनंट झालो नाही म्हणून मी दुःखी नाही. पण माझ्या समाजातल्या पिचलेल्या लोकांना, आदिवासींना, मातंगांना, चर्मकांना, चिंप्यांना, न्हाव्यांना त्या आरक्षणाची गरज आहे. म्हणून मी लढतोय.
मी आरक्षणाचा 1 रुपया फायदा घेत नाही, मला त्याची तशी गरज नाही. पण आरक्षणासाठी लढणं हे बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग आहे. आरक्षणाने लढणं हा दिबासाहेब पाटलांचा मार्ग आहे. आरक्षणासाठी लढणं भगवान बुद्धांचा समतेचा मार्ग आहे. आणि समतेच्या तत्वासाठी इथला सागरपुत्र आगरी कोळी भंडारी संपूर्ण देशाला नेतृत्व देईन. कारण ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या खांद्यावर टाकले, छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकले. ती आम्ही कधी सोडणार नाही आणि जागेवरून हलणार नाही. मराठा आरक्षणासाठी ज्या पद्धतीनं मराठा समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे, एका बाजूला त्यांचे मोर्चे होत आहेत तर दुसऱ्या बाजूला ओबीसींचे देखील त्याच तोडीचे मोर्चे होत आहेत. हा जो दोन समाजामधला संघर्ष आहे तो संघर्ष एकूणच इथल्या महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीला बाधक आहे का, किंवा ही जी दोन जणांची, दोन मोठ्या गटाची जी लढाई सुरू आहे ओबीसी मराठा, तर यामागे कोणतं राजकीय शक्ती, राजकीय हात आहे का, याचा कुणाला फायदा होऊ शकतो का? बघा, आपल्या देशाचं जे राजकारण आहे हे नेहमी मनुवाद्यांच्या सोबत राहिलेलं आहे. यांनी विषमता लादण्याचा प्रयत्न आपल्या देशात केला आणि या विषमतेविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक समता आणली आणि सांगितलं की देशाची समता आणि संविधान टिकवायचं असेल तर मागासवर्गीयांनी लढलं पाहिजे. मागासवर्गीय म्हणजे कोण? ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया. आणि उच्चवर्णीय लोक आहेत मराठे, ब्राह्मण, वैश्य, हे नेहमी इतरांवर गुलामी लादण्यासाठी त्यांच्या जमिनी, त्यांच्या जागा, त्यांचं जंगल, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरक्षण, त्यांचा धर्म, त्यांच्या स्त्रिया ह्यांचं हे लुटण्यासाठीच काम करत आले. त्यामुळे या संघर्षाला आम्ही ओबीसी घाबरत नाही. हा संविधानिक संघर्ष असेल तर देशाच्या सीमेवर जसे सैनिक आमचे लढतायत, मग चायना बॉर्डर असेल किंवा पाकिस्तानची बॉर्डर असेल, तीच लढाई अंतर्गत विषमतेविरुद्ध आम्ही करायला तयार आहोत. आम्ही अजिबात घाबरत नाहीत. आम्ही 85% लोक आहोत. मी इथल्या सरपंच, इथले नगरसेवक, इथले ग्रामपंचायत सदस्य, इथले सगळे स्थानिक स्वराज्य संस्थेतले जेवढे ओबीसी, एससी, एसटी, त्यांना सांगेन की तुमचं हे जे आरक्षण आहे म्हणजे कुठलं स्थानिक स्वराज्य संस्थातलं ते आरक्षण खाण्याची ही मागणी मराठ्यांची आहे. यांच्याकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे, महसूल मंत्री आहे. तुम्हाला काय गरज हवं याची ओबीसी आरक्षणाची, स्थानिक स्वराज्य संस्थातल्या 50% आरक्षणाची? यांचं दुःख हेच आहे. कधी इथला सरपंच आदिवासी म्हणून खुर्चीत बसायला नको. मी ते जर आदिवासी बसला असेल तर समोर मराठ्याला बसायला की लाज वाटते. ही जे क्षत्रिय अस्मिता आहे त्या क्षत्रिय अस्मितेमुळे ओबीसी 85% मागासवर्गीय विरुद्ध मराठ्यांचं आंदोलन उभं राहिलंय. हे आंदोलन विषमता दर्शक आहे आणि हे आंदोलन ओबीसीसाठी संविधानिक आहे आणि मराठ्यांसाठी मनुवादी आंदोलन आहे. या मनुवादाविरुद्ध या देशातल्या सगळ्या ओबीसी, एससी, एसटींना आम्ही संघटित करू, आम्ही लढू आणि या लढाईमध्ये मृत्यू जरी आला तरी आम्ही घाबरत नाही. अशी लढाई बाबासाहेब आंबेडकर लढले. 14 तल्याच्या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर दगड मारला गेला, रक्त सांडलं गेलं, जीव घेण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु समाजाचा कणखर पाठिंबा बाबासाहेबांच्या लोकांचा बाबासाहेबांना होता. मलाही विश्वास आहे की ओबीसींच्या जे लिडरशिप आहे किंवा ओबीसींचे जे लोक आहेत, मागासवर्गीय एससी लोक आहेत, मागच्या या 4-5 दिवसातले जे मला फोन आले त्यामध्ये मायक्रो ओबीसी हा लढाईला आता उतरलेला आहे. मोठ्या ओबीसीच्या जाती तर भुजबळांच्या नेतृत्वाखाली लढतात, पण छोट्या छोट्या जाती सुद्धा आज प्रचंड द्वेषाने या रणांगणात उतरल्यात. आणि आम्हाला विश्वास आहे की इथला मागासवर्गीय हा पराक्रमी आहे, मागासवर्गीय शूर आहे, तो चारित्र्यवान आहे, तो शीलवान आहे. कोणत्याच लढाईत तो कधीच हारणार नाही. कारण आता राज्य मनुस्मृतीचं नाही, भारतीय संविधानाचा आहे. आणि हा कॅमेरा सगळं जग बघतंय. मला माझे एक जगताप म्हणून मित्र आहेत नवी मुंबईतले, त्यांनी सांगितलं परवाचा माझा व्हिडिओ आहे CWCचा, तो संपूर्ण जगाने पाहिला. मला ऑस्ट्रेलियातून फोन आले, जर्मनीतून फोन आले, अमेरिकेतून फोन आले, इंग्लंडमधून फोन आले. मी तिकडे गेलेले आमचे लोक, आज पराक्रमी लोक, मागासवर्गीय लोक सांगतात पाटील साहेब तुमच्या लढाईला आमचा जाहीर पाठिंबा आहे, तुम्ही अजिबात हरायचं नाही, तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. ही मागासवर्गीयांची हाक आहे. आणि स्त्रियांनी सुद्धा, पोलीस स्त्रियांनी सुद्धा मला फोन करून सांगितलं की पाटील साहेब आमच्या कमरेला आता शस्त्र आलेलं आहे, संविधानाने आम्हाला स्त्रीकडे शस्त्र दिलंय, लढाईची ताकद दिली, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ती स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा आदर करून सांगतो. या 50% स्त्रियांना ज्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी आतापर्यंत गुलाम केलं त्यांच्या हक्कासाठी कोकणातला आगरी कोळी भंडारी एकविरेचा सुपुत्र सागरपुत्र लढाईच्या मैदानात आहे आणि ही लढाई चांगली रंगेल. आम्हाला विश्वास आहे. दत्ता पाटील, दिबा पाटील, नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ही रायगडची परंपरा आहे. आणि हाच रायगड जसं कुळ कायद्याचं आंदोलन देशासाठी करतो, हाच रायगड सेज विरुद्ध आंदोलन जिंकतो, हाच रायगड 12.5% लढाई लढतो, हाच रायगड मनुस्मृतीला जाळून टाकतो, हाच रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचं राज्य म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय हे राजेशाही शिकवतो. त्यांची शपथ घेऊन सांगतो आम्ही लढाई जिंकणार आणि महाराष्ट्रानं, देशानं मागासवर्गीयांच्या हक्कासाठी या मैदानात उतरावं ही माझी नम्र विनंती सगळ्या मागासवर्गीयांना. पाटील साहेब, सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर केंद्र सरकारची एकूणच भूमिका आरक्षण हटाव, भांडवलशाही, खाजगीकरण
हे जे काही आता सध्या उपद्व्याप चालू आहेत किंवा उद्योग चालू आहेत आणि त्या प्रकारची ती रणनीती आखली जाते, याकडे तुम्ही कसं बघता? आता मी सांगतो, जरांगे पाटलांचे नेहमीचे शब्द आहेत, गोरगरिबी मराठ्यांच्या मुलासाठी आरक्षण पाहिजे. अरे गोरगरीब मुलांना आरक्षण महाग किंवा शिक्षण महाग कोणी केलं? तुमचे DY पाटील, तुमचे पतंगराव कदम, म्हणजे मराठा शिक्षण सम्राट, साखर सम्राट यांनी शिक्षण महाग केलं. त्या पापाचे मानकरी तुम्हीच आहात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हेच आहेत. तुमच्याच लोकांनी तुमची वाट लावली, त्याच्याबद्दल शब्द काढत नाही. आणि ओबीसीने आमचं आरक्षण खाल्लं, बौद्धाने आमचं आरक्षण खाल्लं, आंबेडकरवाद्यांनी आमचं आरक्षण खाल्लं. या चोराच्या उलट्या बोंब्या महाराष्ट्र सहन करणार नाही. हे चुकीच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून सांगतो, मराठ्यांची जी अवकळ आलेली आहे ती क्षत्रिय अहंकारामुळे आली. त्यांना आत्महत्या करावी लागते, ह्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण जे आहे ते सायकोलॉजिस्ट किंवा मानसशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यावं. गरीब आदिवासी ज्याचं घर नाही, त्याला संध्याकाळचं जेवण काय ते माहित नाही, उद्याच्या दिवसाची माहिती नाही, तो कधी आत्महत्या करतो का? आमचा मच्छीमार बांधव समुद्रात जातो, मासे मिळत नाही, प्रदूषणानं समुद्र नासवला म्हणून त्यांनी कधी आत्महत्या केली का? कोळणीला आता मासे विकायला नाहीत म्हणून तिने कधी आत्महत्या केली का? कुठल्या कोकणातल्या स्त्रीने आत्महत्या केली का? याचाच अर्थ जीवनाशी 2 हाताने लढाई करतो तो शूर, क्षत्रिय शूर नव्हे. तो आत्महत्या करतोय त्याला आरक्षण नाही म्हणून. हा क्षत्रियांचा पराभव आहे. म्हणून क्षत्रिय कधीच शूर नव्हते. मागासवर्गीयांनी आपला आत्मविश्वास वाढवावा. मागासवर्गीयांचे आदर्श नेते, विज्ञानवादी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांना कुठलीही सवलत, कुठलाही आदर किंवा कुठलाही मान सन्मान या समाजाने दिला नाही, तरी या देशावर न रागवता त्या माणसाने सगळ्यांवर प्रेम केलं. ब्राह्मणांवर केलं, क्षत्रियांवर केलं, वैश्यांवर केलं. त्यांना पण आरक्षणाचे फायदे दिले. त्यांना सुद्धा आरक्षण आहे, 50% ओपनवाल्यांना आरक्षण आहे. EWS आरक्षण नरेंद्र मोदींनी केलंय, कुठलंही मागे नसताना केलंय. हे कोणाला केलंय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना. त्या EWS मध्ये 80% आरक्षण जर मराठे घेतात, लाज वाटली पाहिजे ओबीसीचं आरक्षण मागायला तुम्हाला. तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे, आणखी कुठलं आरक्षण तुम्हाला पाहिजे? आरक्षण पाहिजे ओबीसीचं, कारण ओबीसीची ग्रामपंचायतीमधली, पंचायत समितीमधली, जिल्हा परिषदेमधली, रायगड जिल्हा परिषद ओबीसींकडे आहे. नारायण नागू पाटलांपासून आहे, बाबासाहेब आंबेडकरांपासून आहे, जयंत पाटील, प्रभाकर पाटील हे इथले आता राज्यकर्ते आहेत, मीनाक्षीताई आहेत, पंडित शेठ पाटील आहेत. त्या रायगडची सत्ता, ओबीसीची सत्ता कशामुळे? बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे. ही सत्ता त्यांना खाऊन टाकायची आहे. आणि म्हणून ओबीसीनो सावध व्हा. या आरक्षणाच्या लढाईत आतापर्यंत बौद्ध बांधव लढत होता, आंबेडकरी समाज लढत होता, मंडल आयोगाच्या आंदोलनात लढत होता, त्यावेळी आम्ही कमंडलमध्ये होतो. आता सुद्धा हा न्याय करावा लागेल. कमंडल म्हणजे भाजप, कमंडल म्हणजे संघ परिवार, कमंडल म्हणजे हिंदुत्व यांच्या विरोधात संविधान हातात घेऊन आपल्याला लढाई लढावी लागेल. आणि म्हणून रायगड जिल्ह्यातल्या, कोकणातल्या ओबीसींना माझी कळकळीची विनंती आहे, तुमच्या हातात जे जे आहे त्या आरक्षणाला मदत करा. पत्रकार बांधव यांच्या बातम्या लावतात, त्यांना भाजी भाकरी तुम्ही दिली पाहिजे. पत्रकारिता फुकट चालत नाही. आणि पत्रकारांचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले. त्यांनी सांगितलं, इथला ओबीसी शुद्रा मुक नायक आहे, मुका आहे. त्यांना मुक्याला बोलतं करण्याचं काम फक्त पत्रकार बांधव करू शकतात. आणि आज सोशल मीडिया हा आमच्या बाजूने आहे, मागासवर्गीयांच्या बाजूने. त्याचा उपयोग करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगूया की आर्थिक निकषावरचं आरक्षण हे सामाजिक आरक्षण संपवण्याचा डाव आहे. म्हणजे मोदींना हे सांगायचं की जाती आधारित शोषण इथं नव्हतं. पण मोहन भागवत यांनी सांगितलं ना, 5000 वर्ष आम्ही शोषण केले, पंडित आणि ब्राह्मणांनी आम्ही शोषण केलं, आम्ही माफी मागतो. हीच माफी मराठा नेत्यांनी जरांगे पाटलांसहित शरद पवार पासून अजित पवारांपर्यंत, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांनी या समाजाची माफी मागितली पाहिजे की ब्राह्मणांच्या बरोबर तलवार घेऊन आम्ही तुम्हाला लुटायला शत्रू म्हणून हजर होतो, आम्ही माफी मागतो, आम्ही चोरी केली. आणि अदानी, अंबानी, रिलायन्सने सुद्धा या देशाची माफी मागितली पाहिजे. आणि कधीतरी मागासवर्गीयांच्या हातात ही सत्ता दिली पाहिजे. आता यावरचा एकच उपाय, पण आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आहे म्हणून जरांगे पाटील आवाज करतात. हे मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद ओबीसींच्या ताब्यात तुम्ही द्या, नाहीतर ह्या निवडणुकीमध्ये आम्ही ते घेणार. आणि अशा प्रकारची वाटचाल ओबीसींची चालू आहे. माझा एक सरळ प्रश्न आहे आपल्याला की ज्या पद्धतीनं मराठा समाजाला ओबीसीमध्ये 50%तून आरक्षण मिळवण्याची ती धडपड सुरू आहे मराठा समाजाची, ही मागणी रास्त आहे, संविधानिक आहे? चुकीची आहे, संविधान विरोधी आहे. कारण हे आरक्षण ओबीसी, SC, ST, मी आदिवासींचंच उदाहरण देईन. कातकऱ्यांना सरपंच फक्त होता येतं, पण कातकऱ्यांना कधीतरी मुख्यमंत्री कराल का? ठीक आहे, तुम्ही द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती पद दिलंय, पण राष्ट्रपती पदाचा आदर पंतप्रधान तरी करतात का? त्यांना मान सन्मान देतात का? की शोभेचं पद म्हणून तुम्ही ते दिलेलं आहे, त्यांना त्या राईट्स दिलेत. त्या राष्ट्रपतींची भाषणं ऐकलीत, इतकी जबरदस्त भाषणं आहेत द्रौपदी मुर्मूंची की त्यांची भाषणं युट्यूबवर लोकांनी ऐकावीत, परंतु त्यांना अधिकार मात्र दिलेले नाही. आणि म्हणून हे जे प्रकार आहेत ते थांबले पाहिजेत. आणि मागासवर्गीयांना
अधिकार देणारी स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण ही 73 व घटना दुरुस्ती आहे राजीव गांधींनी केली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. केंद्राची सत्ता राज्याला दिली आणि राज्यातून ती ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला दिली. या सत्तेचं महत्व आगरी कोळी ओबीसी लोकांना समजत नाही. तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालात, तुम्ही पनवेल महानगरपालिकेचे महापौर झालात किंवा नगराध्यक्ष झालात, प्रशांत ठाकूर असतील, दिबा पाटील साहेब असतील, संजीव नाईक असतील, नवी मुंबईचे सागर नाईक असतील, मुंबईचे महापौर आणखी कोळी बांधव झाले. यांना कधी आरक्षणाचं महत्व कळलं नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर त्यांनी वाचले नाहीत. कारण आरक्षणाचे मिळालेले सगळे फायदे त्याचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे देवानी धर्माने दिलेले अधिकार नाहीत. उलट देव आणि धर्म आणि मनुस्मृती यांना तुम्हाला जे अधिकार नाकारले होते ते संविधानाने दिलेत. आणि म्हणून या सगळ्या मागासवर्गीयांनी आता जागं झालं पाहिजे. आता धर्म तुमच्या बरोबर येणार नाही आणि धर्म तुम्हाला मदत करणार आहे. धर्म नेहमीच मोदी आणि एकनाथ शिंदे फडणवीस यांच्या बाजूने राहिला, आजही त्यांच्या बाजूने आहे. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांना भारतरत्न पुरस्कार या रायगडमध्ये मिळत नाही, दत्ता पाटलांना मिळत नाही, नारायण नागू पाटलांना मिळत नाही, ज्योतिबा फुल्यांना मिळत नाही. हे पुरस्कार मग ते महाराष्ट्र भूषण असेल किंवा भारतरत्न असतील, हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनाच मिळतात. मागासवर्गीयांना काय मिळत नाही याचं आत्मचिंतन इथल्या मागासवर्गीय ओबीसी बांधवांनी करावं. ओबीसींचे जे आहेत ते अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये आपण बघतो की बेरोजगारी असेल, प्रतिनिधित्वाचा अभाव असेल, हे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात ओबीसी नेते म्हणून राजाराम पाटील काय भूमिका घेणार आहेत. महाराष्ट्रभर आपण सध्या ओबीसींची जनजागृती करण्यासाठी फिरता, पण महत्वाचा जो मूळ प्रश्न आहे तो प्रश्न प्रलंबित राहतो. त्यासाठी पुढची भूमिका काय? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जगातलं सर्वश्रेष्ठ आणि आदर्श संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, पण त्यांनी हे सांगितलं की संविधान चुकीच्या माणसाच्या हातात असेल तर उलटे परिणाम होऊ शकतात आणि त्याचे परिणाम आज आपण भोगतोय. सगळ्या प्रकल्पांचं खाजगीकरण यांनी सांगितलं. प्रकल्प विकायला काढले. नवी मुंबईचं विमानतळ आगरी कोळ्यांच्या जमिनीत, त्याला नाव द्यायचं दिबा पाटलांचं, पण तो अदानीला तुम्ही विकलेला आहे. आता अदानीला विकल्यानंतर त्याच्याकडे भीक मागायची काय? नाव द्या, नाव द्या. ज्यांचा विमानतळ दुसऱ्याचा झाला तो आपलं नाव देईल का? आणि म्हणून आपल्याला हे सांगायचं आहे की आता ओबीसीनी कुठली जात न्याय जनगणना करावी मागणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे करू नये. भीक मागण्याची वृत्ती सोडावी. मागून काही मिळत नाही. तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर मिळवा. ग्रामपंचायतीपासून विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद, लोकसभा ताब्यात घ्या. तुम्ही क्षत्रियांचा जो गुण आहे सत्तेचा, हा सत्तेचा गुण क्षत्रियांचा लुटारूपणाचा आहे, पण लोकांना न्याय देणारा संविधानाचा गुण आत्मसात करा, जो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. आपण सत्ता हाती घेऊया. आता निवडणुका लढा, यांचा निवडणुकीत पराभव करा आणि आपलं जर राज्य आलं, आपलं सरकार आलं तर आपण लोकांशी नक्कीच न्याय करू शकतो. जे मराठा समाजाचा प्रश्न आहे, गरीब झालो, पोरं आत्महत्या करायला लागली, मरायला लागली, त्यांना जीवदान द्यायचं काम फक्त ओबीसी, एससी, एसटी बांधव करू शकतो. माझं तर म्हणणं आहे की ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांनी सत्तेची तलवार आपल्या हातात घेणं हाच या समस्येवरचा उपाय आहे. कारण जमिनीवरची समस्या आकाशातला देव सोडू शकत नाही, तो माणूसच सोडू शकतो. हे बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने सिद्ध केलं, दिबा पाटलांनी सिद्ध केलं. दिबा पाटलांची परिचय असा आहे की देव न मानणारा देव माणूस म्हणजे लोकनेते दिबा पाटील. आणि हीच परंपरा दत्ता पाटलांची, हीच परंपरा नारायण नागूंची आहे. पण ओबीसीनं आपले महापुरुष कधी कळले नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे आमचे महामानव आहेत. या महान मानवाच्या प्रती आम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. त्यांना कधी पूजा करू नका, देव करू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं विभूती पूजा देशाला धोकादायक आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं मला देव मानू नका, बाबासाहेबांनी सांगितलं मला देव मानू नका, तर माझ्या विचारांप्रमाणे जगा. ही जगण्याची पद्धत ओबीसीनी आत्मसात करावी असं माझी विनंती आहे. एकूणच आपण बघतोय की रायगड जिल्ह्यातील क्रांतिकारी आणि ऐतिहासिक रायगडच्या भूमीतील मुख्यालय असलेल्या अलिबाग या ठिकाणातून ओबीसी नेते राजाराम पाटील आपल्यासोबत जोडले होते. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानिक लोकशाही मूल्य आणि त्याबरोबरच आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि ओबीसी आणि मराठा समाज बांधवांमध्ये होत असलेला संघर्ष यावर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परखड असं आपलं मत मांडलेलं आहे. धम्मशील सावंत, न्यूज रिपोर्टर, रायगड.